सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील 14व्या सत्रात मी आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, हृदयरोग तज्ञ, पुणे येथे माझी प्रॅक्टिस आहे. तिथे मी नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स म्हणजेच कन्सल्टेशन्स, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट वगैरे आणि इंटरव्हेन्शनल प्रोसिजर्स जसं एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, पेसमेकर्स वगैरे करतो. मी कार्डिओलॉजीमध्ये हृदयरोगशास्त्रात गुणश्री प्राध्यापक आहे. तसेच मला मुंबई विद्यापीठाचे DM हृदयरोगशास्त्र या परीक्षेतले पहिले सुवर्ण पदक मिळालेले आहे. आज आपण बोलणार आहोत हृदयविकाराचा झटका, ओळखा, प्रतिक्रिया द्या आणि बचाव करा या विषयावरच इंग्लिशमध्ये मागच्या गुरुवारी मी व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे. आज मराठीतनं बघूया या महत्वाच्या विषयाबद्दल महत्वाची माहिती घेऊया. निरोगी हृदयापेक्षा कोणतेही सौंदर्य अधिक तेजस्वी नाही असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. तेव्हा आपलं हेच हृदय जेव्हा मदत मागत असतं तेव्हा आपल्याला अत्यंत अत्यंत घाईने, अत्यंत तातडीने त्याची मदत करायला उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तुम्ही प्रथम धोक्याची चिन्ह ओळखली पाहिजेत. याबद्दल आपण आधी सुद्धा पाहिलेले आहे, पण थोडी उजळणी नक्कीच करूया. असा माणूस पाहिला, छाती आवळल्यासारखी त्याच्या छातीत दुखतंय, त्याच्या हृदयामध्ये कोरोनरी रक्तवाहिनी ज्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्त पुरवतात त्यांच्यामध्ये ब्लॉक किंवा अडथळा निर्माण झालेला आहे असं समजायला हरकत नाही. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं काय आहेत? सामान्यतः छातीत तीव्र वेदना किंवा दाब येणे, विशेषतः छातीच्या मध्यभागी, तसंच डावा हात, मान, जबडा, पाठ किंवा पोटाच्या भागात सुद्धा तीव्र वेदना होणे हे संभवतं. थंड घाम येणे, श्वास लागणे किंवा धाप लागल्यासारखं वाटणं, फिकट निस्तेज त्वचा दिसू लागणं आणि काहीही शारीरिक कष्ट न करता सुद्धा प्रचंड थकवा जाणवणं ही लक्षणं आपण आधी पाहिली आहेत. त्याची एक महत्वाची उजळणी आत्ताच आपण केली. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला आहे तर त्वरित आपत्कालीन सेवांना कॉल करा, फोन करा. तुमच्या भागामध्ये ॲम्ब्युलन्सेसचे काय नंबर्स आहेत हे तुम्ही आपल्या मोबाईलवर, आपल्या दुसऱ्या रेकॉर्ड्समध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि जर कोणतीही इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्सला ताबडतोब बोलावणं तुम्हाला शक्य झालं पाहिजे असं मी आवर्जून सांगेन. तेवढ्या वेळात ॲम्ब्युलन्स आणि मदत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही सूचना आहेत ज्या तुम्ही मदत येईपर्यंत पाळू शकता. त्या व्यक्तीला बसण्यास मदत करा आणि त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करा. हे खूपच महत्वाचं आहे. जर ते छातीत दुखण्यासाठी कोणतेही औषध घेत असतील तर त्यांना ते औषध घेण्यास मदत करा. तेव्हा मी असं म्हणेन की ज्यांना हृदयविकाराचा दोष आहे, त्रास आहे, त्यांनी नक्कीच आपल्याजवळ शेवटचं डॉक्टरचं, हार्ट स्पेशालिस्टचं प्रिस्क्रिप्शन जे आहे, औषधांचं रेकॉर्ड जे आहे ते जवळ बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते बघून त्यांची जी औषधं जिथे ठेवली असतील तिथनं त्यांना ही औषधं देणं फार महत्वाचं आहे. जर त्या व्यक्तीला ॲस्पिरिनची ॲलर्जी नसेल तर त्यांना ॲस्पिरिनची एक गोळी चावून गिळायला लावा. 150 मिलीग्राम किंवा 325 मिलीग्राम स्ट्रेंथची. ही ॲस्पिरिन सोल्युबल असलेली चांगली, म्हणजे ती लवकर विरघळते पोटात आणि शरीरामध्ये तिचा शिरकाव होतो. पण ही एंटरिक कोटेड गोळ्या नकोत अशा वेळेला, कारण एंटरिक कोटेड गोळ्यांना विरघळायला वेळ लागतो. सोल्युबल ॲस्पिरिनच देणं जास्ती महत्वाचं आहे. जर त्यांचे कपडे घट्ट असतील तर ते सैल करा. तेव्हा
आपण जे बोललो त्याचा सारांश बघूया. ही व्यक्ती शुद्धीवर असेल तर त्याला हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसत असतील तर ती ओळखा आणि पुढील मदत करा. त्या व्यक्तीला बसण्यास मदत करा आणि शांत करण्याचा प्रयत्न करा. नंबर 1 झालं. जर त्यांचे कपडे घट्ट असतील तर ते सैल करायला सांगा. त्यांना आरामात बसू द्या. जे ते छातीत दुखण्यासाठी कोणते औषध घेत असतील तर ते विचारा. उदाहरणार्थ नायट्रोग्लिसरीन ही जी गोळी आहे हृदयविकारात देण्याची, ती जिभेखाली घेतली जाते. पेशंट किंवा रुग्णाला बसवून किंवा झोपवून ही गोळी देतात. शक्यतो बसवूनच द्या. औषध उपलब्ध असल्यास त्यांना ते औषध घेण्यास मदत करा. त्यांच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे डॉक्टरांनी जी लिहिलेली चिठ्ठी असते त्याप्रमाणे. मदत येईपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहा आणि त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. समजा ती बेशुद्ध झाली व्यक्ती शुद्धीवरनं, बेशुद्ध असल्यावर आधी, नंतर बेशुद्ध झाली तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करायची आपण पुढच्या वेळेला नक्कीच बघणार आहोत. हृदय हा एक फार युनिक, अद्वितीय असा हा आपला शरीरातला अवयव आहे. हृदयातला एकदा दुखापत झाली, की त्या सेल्स ज्या गतप्राण झाल्या असतात, त्या पुन्हा जीवित करणं अशक्य असतं. मी एक हृदयातल्या दुसऱ्या गोष्टीचं मी उदाहरण देऊ शकतो आणि ते म्हणजे आपलं रक्त. आपल्या रक्तातील लाल रक्तपेशी ज्या असतात, त्या सुमारे 120 दिवस जगतात. दररोज सुमारे 200 अब्ज लाल पेशी नष्ट होतात. पण तितक्याच लाल पेशींची संख्या परत तयार होते आणि आपल्या रक्तातील एकूण लाल रक्तपेशींची संख्या स्थिर राहते. याउलट हृदयविकाराचा जर झटका आला, धमनीमध्ये, कॉरोनरी धमनीमध्ये ब्लॉक झाल्यामुळे, अडथळा झाल्यामुळे आणि हृदयाचे स्नायू निर्जीव आणि निष्क्रिय व्हायला लागले, तर एकदा निर्जीव झालेल्या हृदयविकाराच्या सेल्स, मायोसाइट्स ज्याला म्हटलं जातं, या परत जीवित करणं केवळ अशक्य आहे. रक्तात आपण पाहिलं सेल्स गतप्राण होत असतात, पण नवीन तयार होत असतात. असं हृदयात मात्र होत नाही. हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हा ग्राफ आपण पूर्वी सुद्धा पाहिलेला आहे. इथे दाखवलं आहे, की हृदयातली रक्तवाहिनी, रक्तपुरवठा करणारी जर बंद पडली अडथळ्यामुळे, तर हृदयाच्या स्नायू एकदम पटापट गतप्राण व्हायला लागतात. त्याच्यातल्या सेल्स, मायोसाइट्स. इथे दाखवलंय, की जेव्हा रक्तवाहिनी ब्लॉक होते, तेव्हा 100% पेशी जिवंत असतात, मायोसाइट जिवंत असतात. पण नंतर ते झटाझट मृतवत व्हायला लागतात. 1 तासामध्ये जवळ-जवळ 20% पेशी मृतवत होऊन 80%च जिवंत राहतात आणि या जिवंत असलेल्या पेशींचं प्रमाण 20% खाली 3-4 तासांपर्यंत येतं. 6 तासांपर्यंत ते खूपच कमी झालेलं असतं. ह्यासाठीच हृदयविकाराच्या झटक्यानंतरचा हृदयासाठी महत्वाचा वेळ याला सुवर्ण तास असं म्हटलं जातं. हृदयाच्या झटक्यानंतरच्या उपचारासाठी सुवर्ण तास म्हणजे लक्षणे सुरू झाल्यापासूनची पहिली 60 मिनिटे जी अत्यंत महत्वाची असतात. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा पहिला तास हा उपचारासाठी गोल्डन आवर मानला जातो. या काळात जितक्या लवकर उपचार सुरू होतील तितके हृदय स्नायूंचे नुकसान कमी होते आणि रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. जगण्याची आणि बरे होण्याची शक्यता लक्षणीय रित्या सुधारते. पहिल्या तासातच आपण उपचार चालू केले तर, कारण रक्तप्रवाहाशिवाय हृदयाचे स्नायू झपाट्याने निकामी होऊ लागतात. हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या पहिल्या 4 तासात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाच्या स्नायूंना जलद हानी पोहोचते आणि ते निकामी व्हायला लागतात. 90 मिनिटांनंतर लक्षणीय अपरिवर्तनीय नुकसान होण्याची शक्यता असते आणि 6 तासांपर्यंत जवळ ही प्रक्रिया पूर्ण झालेली असते आणि हृदयाला डॅमेज
झालेला असतो. हे बघा, एक मस्त व्हिडिओ आहे याच्याबद्दल. तो वाघ म्हणजे हार्ट अटॅक त्या हरणाच्या मागे लागलेला आहे, आणि ते हरिण म्हणजे रुग्ण. आणि हे पांढऱ्या शर्टातील कोण आलंय? हे तुमच्या आमच्यापैकीच कोणीतरी येऊन त्या रुग्णाला ताबडतोब वाचवलंय. आणि कसं वाचवलंय? लवकर त्याची प्राथमिक घरी आधी ॲम्ब्युलन्स येईपर्यंत ज्या काय काय गोष्टी करायच्या त्या पण पाहिल्या, आणि लवकरात लवकर त्याला रुग्णालयात 1 तासाच्या आत पोचवून रक्तवाहिनी पूर्णपणे परत उघडण्यासाठी प्रयत्न करणे हे फार महत्वाचं आहे. मग ते अँजिओप्लास्टीनी असो किंवा थ्रॉम्बोलायसिस नावाच्या एका उपचार पद्धतीमध्ये ज्याच्यात रक्ताची गाठ विरघळवली जाते. या दोन्हीपैकी जे प्रकार शक्य असतील त्यांनी ती रक्ताची गाठ रक्तवाहिनीतील विरघळवून हृदयाचा रक्तप्रवाह पुन्हा चालू करणं अत्यंत महत्वाचं. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि या व्हिडिओमध्ये आपण फार महत्वाचं पाहिलंय की आजकाल हृदयविकाराचं प्रमाण इतकं वाढलंय, इतक्या लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तुमच्या नजरेत असा एखादा माणूस जर आला की ज्याला तुम्हाला वाटते की हृदयविकाराचा झटका आलेला आहे, त्याला प्राथमिक मदत करा, हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची सोय करा, त्याची औषधं त्याला मिळतायत का नाही हे बघा. पुढच्या भागात आपण जर या हृदयविकाराच्या झटक्याने तो बेशुद्ध झाला तर काय उपाययोजना करायची, काय CPR म्हणजे काय, हे सगळं बघणार आहोत. नक्कीच बघणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझा चॅनेल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब केला असेल. जर नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मला थम्स अप द्या, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या ओळखीच्या लोकांना जरूर माझ्या चॅनेलबद्दल सांगा. आणि व्ह्युअरशिप वाढली तर मला अत्यंत आनंद होईल. पुन्हा एकदा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.